नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 18 आणि 19 सप्टेंबरच्या खूप महत्त्वाच्या या 2 दिवसाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी या व्हिडिओमध्ये। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, थोडाही न स्किप करता। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, शिवसेनाच्या सामना वृत्तपत्रानुसार गेल्या 90 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारवर एकूण किती कोटींचे अतिरिक्त कर्ज झाले आहे? तर 24,000 कोटी रुपयांचे। यानंतर अहिल्यानगर, बीड, परळी वैजनाथ या ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून नुकताच किती निधी वितरित करण्यात आला? तर एकूण 150 कोटी रुपयांचा। यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबर रोजी। यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले? तर मोशी, पुणे या। यानंतर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुडाने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक। यानंतर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे? तर चीनने जिंकले आहे। यानंतर अलीकडेच नॉर्वे या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले? तर जोहास गाहर स्टोअर बनले आहेत। यानंतर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया म्हणजे AMFI चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संदीप सिक्का यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर चौथी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? तर इटली या देशामध्ये। यानंतर कालचा आपला 10वा प्रश्न, तर तो प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित होता। तर जागतिक ओझोन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात येत असतो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। तर यामध्ये आपण 18 आणि 19 सप्टेंबरच्या काही महत्त्वाच्या 15 प्रश्नांच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत। तर पहिला प्रश्न, 2027 मध्ये भारतीय कोस्ट गार्डच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 5वी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चेन्नई या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे। तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर भारतीय कोस्ट गार्डचा 50वा वर्धापन दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने 2027 मध्ये चेन्नई येथे 5वी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट म्हणजेच CGGS आयोजित होणार आहे। तर या समिटचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्रातील देशांमधील सहकार्य वाढवणे आणि नवनवीन सागरी समस्यांना तोंड देणे। तर यापूर्वीची चौथी CGGS 2025 मध्ये रोम, इटली येथे झाली होती, ज्यामध्ये 115 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी देखील सहभाग घेतला होता। तेव्हा सर्व सहभागी देशांनी सागरी सुरक्षेबाबत एकमताने धोरण आखले होते। यानंतर पुढील प्रश्न, तर गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स म्हणजे काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, महिलांना समान वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणे म्हणजेच गुलाबी कर होय। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स हा प्रत्यक्षात कर नाही, तर किंमत भेदभावाचा एक प्रकार आहे। तर महिलांसाठी बनवलेल्या वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त किंमत आकारली जाते। उदाहरणार्थ केस कापणे, कपडे, खेळणी, सौंदर्य व वैयक्तिक काळजी वस्तू इत्यादी। तर यामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी अधिक पैसे मोजावे लागतात। तर कंपन्यांना यामधून सरकारला कर न देता जास्त नफा मिळत असतो। तर विद्यार्थ्यांनो, हा लिंगाधारित भेदभाव जगभरातील कुटुंबियांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करतो, त्यामुळे याबद्दल जागरूकता आणि विरोध करणे आवश्यक आहे। यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर विद्यार्थ्यांनो, गुलाबी कर म्हणजे प्रत्यक्ष कर नसून किंमत भेदभाव आहे आणि जास्त परिणाम क्षेत्रे सौंदर्य प्रसाधने, कपडे, केस कापणे आणि खेळणी यांसाठी आणि उद्देशाने निर्माण करण्यात आले, ग्राहकांना लिंगावर आधारित वेगळे करून नफा वाढवणे। तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे एक छोटेसे। तर एका शहरामध्ये पुरुषांच्या शॅम्पूची किंमत एकूण 100 रुपये असेल, तर त्याच ब्रँडच्या
महिलांसाठी असलेल्या शॅम्पूची किंमत 130 ला विकला जात असतो. तर हा फरक म्हणजे एक गुलाबी कर होय. ठीक आहे, सर्वांनी उदाहरण देखील लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे, तर उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, वैशाली रामबाबू यांनी जिंकले आहे. कोणी? तर वैशाली रामबाबू यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा ही जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेची एक स्पर्धा आहे जी FIDE म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ अंतर्गत घेतली जात असते. तर 2025 मध्ये ही स्पर्धा उझबेकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर आपल्या भारताच्या उदयोन्मुख बुद्धिबळपटू वैशाली रामबाबू हिने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करून विजेतेपद पटकावलेले दिसून आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, वैशाली ही आपल्या भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला ग्रँडमास्टर असून ती प्रसिद्ध बुद्धिबळपटू प्रज्ञानंद रामबाबूची बहीण आहे. तर तिच्या विजयामुळे आपल्या भारताच्या बुद्धिबळ इतिहासामध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. यामुळे आपल्या भारताचे नाव जागतिक बुद्धिबळ नकाशावर अधिक ठळकपणे उमटलेले दिसून येत आहे. तर स्टॅटिक जीकेचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर वैशाली रामबाबू आपल्या भारतातील आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर आहेत. प्रज्ञानंद रामबाबू आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर वैशालीचा भाऊ. आणि FIDE म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आहे हा. आणि उझबेकिस्तानची राजधानी आहे ताशकंद. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे आपण छोटेसे एक उदाहरण देखील पाहून घेऊया. जसे 2024 मध्ये प्रज्ञानंद रामबाबू जागतिक स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती, त्याचप्रमाणे 2025 मध्ये वैशालीच्या विजयाने भारतीय बुद्धिबळातील महिला खेळाडूंसाठी प्रेरणा निर्माण केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून पाळण्याची मोठी घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नेपाळ. या कोणत्या देशाने? तर नेपाळ या देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर नेपाळने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून पाळण्याची मोठी घोषणा केली. तर विद्यार्थ्यांनो, हा दिवस माजी पंतप्रधान KP शर्मा ओली यांची पत्नी राधिका शाक्य ओली यांच्या निधनाच्या स्मरणार्थ घोषित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनो, तर नेपाळ सरकारने हा दिवस अधिकृतरित्या शोक दिवस म्हणून घोषित करून सर्व सरकारी कार्यालये, शाळा आणि सार्वजनिक संस्थांमध्ये राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविण्याचे आदेश दिलेले आहे. तर नेपाळमध्ये असा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय पातळीवर दिवंगत नेत्यांच्या योगदानाची आठवण ठेवली जाते. छोटेसे उदाहरण पाहून घेऊया. जसे आपल्या भारतामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 31 ऑगस्टला शोक दिवस पाळला गेला होता, त्याचप्रमाणे नेपाळने 17 सप्टेंबरला राष्ट्रीय शोक दिवस घोषित केलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी माहिती. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केलेली दिसून येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कार्लोस फेलिप जरामिलो यांची नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक ही एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय वित्तीय एक संस्था आहे जी विकसनशील देशांना कर्ज, प्रकल्प, सहाय्य व धोरणात्मक मार्गदर्शन करत असते. तर पूर्व आशिया आणि पॅसिफिक हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा आर्थिक प्रदेश आहे. तर विद्यार्थ्यांनो, या प्रदेशातील जागतिक बँकेने कार्लोस फेलिप जरामिलो यांची उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे. तर ते यापूर्वीचे लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर कोलंबियाचे रहिवासी असलेले जरामिलो हे विकास, अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात. तर त्यांच्या नियुक्तीमुळे या प्रदेशातील दारिद्र्य निर्मूलन, हवामान बदलाशी लढा आणि आर्थिक शौर्य या विषयांना गती मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहून घेऊयात आपण या छोट्याशा प्रश्नाचे. तर फिलिपाईन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम यांसारख्या देशांना पायाभूत सुविधा, हवामान प्रकल्प आणि आर्थिक सुधारणा करण्यासाठी जागतिक बँकेचे मोठे सहकार्य असते. तर कार्लोस जरामिलो यांच्या नियुक्तीमुळे या देशांच्या विकास योजनांना अधिक गती देखील मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर पॅसिफिक रिच 2025 म्हणजेच XPR 25 लष्करी सराव कोणत्या देशात सुरू झाला? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी,
सिंगापूर या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या? तर सिंगापूर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पॅसिफिक रिच XPR-25 हा बहुराष्ट्रीय नौदल लष्करी सराव आहे, जो 2025 मध्ये सिंगापूरमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर या सरावामध्ये प्रामुख्याने पनडुब्बी बचाव व समुद्री सुरक्षा या तंत्रांचा सराव केला जात असतो. तर पॅसिफिक रिच हा सराव इंडो पॅसिफिक क्षेत्रातील नौदलांमध्ये सहकार्य, परस्पर समन्वय आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आयोजित केला जात असतो. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि एशियन देशांचा सहभाग असतो. तर सिंगापूरने या सरावाचे आयोजन करून इंडो पॅसिफिक मध्ये स्वतःची सामरिक भूमिका मजबूत केलेली आहे. तर उदाहरण पाहून घेऊयात. तर समजा एखादी पनडुब्बी समुद्रामध्ये बिघाडामुळे अडकली, तर या सरावातून शिकलेली तंत्रे वापरून नौदल त्वरित बचाव मोहीम राबवू शकते. तर त्यामुळे हा सराव प्रादेशिक सुरक्षा आणि आपत्कालीन तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अहमदाबादमध्ये. कोठे? तर अहमदाबादमध्ये केले आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सप्टेंबर 2025 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद, गुजरात येथे आपल्या भारतातील सर्वात मोठे अत्याधुनिक क्रीडा संकुल चे उद्घाटन केले आहे. कशाचे? तर स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे. तर या संकुलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित क्रीडा सुविधा उपलब्ध असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी ते मोठे केंद्र ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अहमदाबादमध्ये आधीच जगप्रसिद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणजेच जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. तर त्यामुळे या नवीन क्रीडा संकुलामुळे शहराचे क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्व आणखी वाढलेले दिसून येत आहे. तर यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद प्रेक्षक क्षमतेनुसार जगातील सर्वात मोठे क्रिकेट एक स्टेडियम आहे आणि गुजरात हे आपल्या भारतातील क्रीडा उद्योग व पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे राज्य आहे. आणि उदाहरण पाहून घेऊयात आपण. या प्रश्नाचे छोटेसे उदाहरण आहे, जसे पुणे हे आपल्या महाराष्ट्राचे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळखले जाते, तसेच अहमदाबाद आता आपल्या भारतातील क्रीडा राजधानी बनत चालली आहे. लक्षात ठेवा, उदाहरण मी खूप महत्त्वाचे देत असतो विद्यार्थ्यांनो, कारण तुमच्या परीक्षेसाठी फायदा व्हावा. सर्वांनी उदाहरणाला लक्ष द्या. यानंतर पुढील प्रश्न 8वा आहे आपला. तर सर्वेश कुसरे जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उंचउडी या. कोणत्या? तर उंचउडी या. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2025 मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा तरुण खेळाडू सर्वेश कुसरे याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर तो उंचउडी म्हणजेच हाय जंप या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा आपल्या भारताचा पहिला खेळाडू ठरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲथलेटिक्स मध्ये आपल्या भारताला परंपरेने भालाफेक, गोळाफेक यामध्ये यश मिळालेले असले तरी उंचउडी सारख्या खेळामध्ये भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त यश मिळालेले नव्हते. तर सर्वेश कुसरेच्या या यशामुळे भारतातील ॲथलेटिक्स क्षेत्राला नवीन दिशा मिळणार आहे. यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर नीरज चोप्रा भालाफेकमध्ये आपल्या भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता ठरला आहे. यानंतर अंजू बॉबी जॉर्ज 2003 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होती लांब उडीमध्ये. आणि जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दर 2 वर्षांनी आयोजित केली जात असते, हेही लक्षात ठेवा. आणि छोटेसे उदाहरण देखील पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे, कारण महत्त्वाचे आहे उदाहरण. जसे नीरज चोप्राने भालाफेकमध्ये आपल्या भारताचे नाव जगभर उज्ज्वल केले, तसेच सर्वेश कुसरेच्या उंच उडीतील अंतिम फेरी गाठल्याने भारतीय ॲथलेटिक्ससाठी नवीन पर्वाची सुरुवात देखील झालेली दिसून येत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आनंद कुमार यांनी जिंकले आहे. कोणी जिंकले आहे? तर विद्यार्थ्यांनो, आनंद कुमार यांनी. ठीक आहे, सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर स्पीड स्केटिंग हा अत्यंत वेगवान आणि सहनशक्तीशी कसोटी पाहणारा एक क्रीडा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनो, 2025 मध्ये झालेल्या
स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा खेळाडू आनंद कुमार यांनी ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे। यानंतर या अगोदर आपल्या भारताला या स्पर्धेमध्ये कधीच सुवर्ण पदक मिळाले नव्हते। तर या विजयामुळे आपल्या भारताचा क्रीडा इतिहास समृद्ध झालेला असून हिवाळी खेळांमध्ये आपल्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे। तो उदाहरण पाहूया छोटेसे, जसे नेहमी आपल्या भारताची क्रिकेट, हॉकी किंवा कुस्ती या खेळांमध्येच आंतरराष्ट्रीय यशस्वी कामगिरी दिसत होती, तसेच आता आनंद कुमारच्या स्पीड स्केटिंग सुवर्ण पदकामुळे आपल्या भारताने हिवाळी खेळांमध्येही ठसा उमटवलेला आहे। तर हा विजय भारतीय तरुणांना नवीन खेळामध्ये प्रोत्साहन देणारा ठरलेला आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अमित खरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। कोण आहेत तर हे अमित खरे। ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सरकारने निवृत्त IAS अधिकारी अमित खरे यांची उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे। तर अमित खरे यांनी यापूर्वी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम केले होते आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता। तर बिहारच्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात त्यांची भूमिका असल्याने ते ओळखले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडील महत्त्वाच्या नियुक्त सचिव आपण पाहून घेऊयात। खूप महत्त्वाची माहिती आहे, सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती शेवटपर्यंत पहा। तर पीयूष गोयल कोण आहे तर खान सचिव आहेत। प्रत्यय अमृत बिहारचे मुख्य सचिव, शशी प्रकाश गोयल ते आहेत उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, आणि निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक सचिव बनलेले आहेत ते, आणि अरविंद श्रीवास्तव अर्थ मंत्रालयातील महसूल सचिव आहेत। लक्षात ठेवा, तुमच्या 2025च्या परीक्षेसाठी कोठेही हा प्रश्न पडू शकतो विद्यार्थी मित्रांनो। अलीकडील महत्त्वाचे नियुक्त झालेले सचिव, आणि आपल्या भारताचे नवे अर्थ सचिव आहेत अजय सेठ। ठीक आहे, यानंतर आपल्या भारताचे नवे संरक्षण सचिव आहेत राजेश कुमार सिंग, आणि आपल्या भारताचे परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिस्री, केंद्र गृह सचिव आहेत गोविंद मोहन, आणि विक्रम देवदत्त आहेत सचिव कोळसा मंत्रालय, आणि चंद्रशेखर कुमार आहेत अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव। ठीक आहे, आणि आरोग्य सचिव आहेत पुण्य सलिला श्रीवास्तव। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संदीप पोइंट्रिक आहेत सचिव स्टील मंत्रालय, आणि कॅबिनेट सचिव आहे टी.व्ही. सोमनाथन। ठीक आहे, खूप महत्त्वाची माहिती आहे। यानंतर 11वा प्रश्न, तर पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये कोसी मेची आंतरराज्य नदी जोडणी प्रकल्पच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी केली, ज्याचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अररिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार या जिल्ह्यांना। ठीक आहे, लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, कोसी मेची आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाविषयी शॉर्टमध्ये खालीलप्रमाणे माहिती पाहूयात। तर कोसी मेची नदीजोड प्रकल्प हा आपल्या भारताच्या महत्त्वाकांक्षी नद्यांच्या आंतरजोडणी योजनेचा एक भाग आहे। कशाचा? म्हणजे ILRचा। ठीक आहे, तर जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर नियंत्रण आणि सिंचन मजबूत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। तर त्यांच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बिहारच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये सिंचन वाढवण्यासाठी, पूर व्यवस्थापित करण्यासाठी आणि कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी कोसी नदीचे अतिरिक्त पाणी मेची नदीशी जोडून कोसी नदीला बिहारचे दुःख म्हटले जाते, कारण त्यामुळे वारंवार पूर येतात। तर मेची खोरे पाण्याचे दुर्भिक्ष आहेत। यानंतर पुढील प्रश्न 12वा आहे आपला, तर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 उपविजेता देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश आहे। कोणता? तर आपला भारत हा देश। लक्षात ठेवा ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे। यानंतर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 हांगझोऊ चीनमध्ये भारतीय महिला संघाने दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठली आणि उपविजेतेपद नुकतेच पटकावले आहे। तर अंतिम सामन्यामध्ये भारताचा सामना चीनशी झाला, तर चीनने उत्कृष्ट बचाव आणि आक्रमण करून सामना 2-1 असा जिंकला आणि विजेतेपद मिळवले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताने उपविजेतेपद पटकावून इतिहास रचला, कारण यापूर्वी आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये इतकी मोठी कामगिरी केली नव्हती। तर विजेता पाहून घेऊयात।
चीन आहे विजेता प्रथम क्रमांकावर, भारत आहे उपविजेता द्वितीय क्रमांकावर आणि जपान आहे तृतीय क्रमांकावर कांस्य पदक विजेता। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात। तर आपल्या भारताने पुरुष हॉकी विश्वचषक 1975 मध्ये जिंकला होता मलेशिया क्वालालंपूर मध्ये, आणि महिला हॉकी मध्ये आपल्या भारताने 2017 मध्ये आशिया कप देखील जिंकला होता आणि मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार देखील म्हटले जाते। लक्षात ठेवा हा प्रश्न। यानंतर आपण उदाहरण पाहून घेऊया छोटेसे या प्रश्नाचे। महत्त्वाचे उदाहरण आहे तर 2021 टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी गाठून आश्चर्यकारक कामगिरी केली होती, तर त्याच आत्मविश्वासावर 2025 मध्ये त्यांनी चीन विरुद्ध अंतिम सामना गाठून रौप्य पदक मिळवले आहे। तर हे भारतीय महिला क्रीडा जगातील सातत्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो 13वा प्रश्न, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कितवा वाढदिवस साजरा केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 75वा। कितवा? तर 75वा। लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झालेला आहे। तर 2025 येथे त्यांचा 75वा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला। तर या दिवशी विविध सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सेवा सप्ताह यांसारख्या मोहिमा राबविण्यात देखील आलेल्या होत्या। तर नरेंद्र मोदी आपल्या भारताचे 15वे पंतप्रधान असून 2014 पासून सतत या पदावर आहे। तर त्यांनी देशांतर्गत विकास, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, G20 अध्यक्षपद अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पूर्ण नाव आहे नरेंद्र दामोदर दास मोदी, जन्मतारीख आहे 17 सप्टेंबर 1950, जन्मस्थान आहे वडनगर, मोहसाना जिल्हा, गुजरात आहे, आणि पंतप्रधान पदावर विराजमान 26 मे 2014, आपल्या भारताचे 15वे पंतप्रधान आहेत ते, आणि राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष BJP, आणि संसदीय मतदान संघ वाराणसी उत्तर प्रदेश, आणि विद्यार्थी मित्रांनो पूर्वीचे पद होते गुजरातचे मुख्यमंत्री 2001 ते 2014। यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत त्यांच्या, तर स्वच्छ भारत अभियान 2014 मधील, मेक इन इंडिया 2014 मधील, जनधन योजना 2014 मधील, डिजिटल इंडिया 2015, स्टार्टअप इंडिया 2016, आयुष्यमान भारत 2018 मध्ये सुरू करण्यात आली, आणि आत्मनिर्भर भारत 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। यानंतर आंतरराष्ट्रीय उपक्रम 2023 मध्ये आपल्या भारताने G20 चे अध्यक्षपद भूषवले होते, आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना 21 जून दिवशी साजरा करण्यात येते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 14वा आहे, तर महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 28वी। कितवी आहे? तर जगामध्ये 28वी आहे। ठीक आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर महाराष्ट्र हा आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य मानला जातो। तर 2025च्या आकडेवारीनुसार आपल्या महाराष्ट्राचे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GSDP जवळपास $500 अब्ज इतके आहे। तर त्यामुळे महाराष्ट्र जगातील स्वतंत्र देशांच्या अर्थव्यवस्थेशी तुलना केल्यास 28व्या क्रमांकावर येतो। तर मुंबई हे आपल्या भारताचे वित्तीय केंद्र असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसारख्या महत्त्वाच्या संस्था या ठिकाणी आहेत। कोठे? तर मुंबईमध्ये। तर या राज्यामध्ये IT, मॅन्युफॅक्चरिंग, शेती, चित्रपटसृष्टी आणि सेवा क्षेत्र या विविध क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो यामुळे आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही प्रभावी ठरते। तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात। तर आपल्या महाराष्ट्राचा GSDP 2025 सुमारे $500 अब्ज इतका आहे, आणि आपल्या भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य। लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न। तर आपल्या भारताची एकूण अर्थव्यवस्था 2025च्या अंदाजे सुमारे $4 ट्रिलियन। ठीक आहे, किती? तर $4 ट्रिलियन लक्षात ठेवा। यानंतर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, तर कोणती आहे ती? आर्थिक राजधानी आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला महत्त्वाचा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर ICCच्या
ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंगमध्ये एकाच फॉर्मॅटमध्ये बॅटर्स, बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स या तिन्ही कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकावणारी पहिलीच टीम कोणती आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपली इंडिया टीम आहे, भारत. लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ICCच्या ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंग 2025 मध्ये आपल्या भारताने ऐतिहासिक कामगिरी केलेली दिसून येत आहे. तर पहिल्यांदाच एका संघाने एकाच फॉर्मॅटमध्ये T20 इंटरनॅशनल तिन्ही कॅटेगरीमध्ये बॅटर्स, बॉलर्स, ऑलराऊंडर्स अव्वल स्थान मध्ये मिळवले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅटर्स मध्ये अव्वल स्थान आहे अभिषेक शर्मा यांना, बॉलर्स मध्ये अव्वल स्थान आहे वरुण चक्रवर्ती यांना आणि ऑलराऊंडर्स मध्ये अव्वल स्थान कोणाला आहे? हार्दिक पांड्याला. ठीक आहे. आणि संघ रँकिंग मध्ये अव्वल स्थान आहे आपल्या भारत देशाला. कोणाला? तर आपल्या इंडियाला. यानंतर या अगोदर कधीही एकाच फॉर्मॅटमध्ये एखाद्या टीमने सर्व कॅटेगरीमध्ये वर्चस्व गाजवले नव्हते, त्यामुळे हा भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक टप्पा ठरलेला दिसून येत आहे. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर या प्रश्नाचे आपण छोटेसे उदाहरण देखील पाहून घेऊयात. जसे ऑस्ट्रेलियाने टेस्ट क्रिकेटमध्ये दीर्घकाळ टॉप रँकिंग राखली होती, तसेच आपल्या भारताने T20 इंटरनॅशनल मध्ये फक्त टीम नव्हे तर वैयक्तिक श्रेणीतही तिन्ही कॅटेगरीमध्ये पहिले क्रमांक मिळवत संपूर्ण वर्चस्व निर्माण केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप सोपाही प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न असा आहे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल, नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.